जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपलेली आहे। आता आचारसंहितेच्या नंतर शिक्षक भरतीची प्रोसेस काय होणार आहे, कोणते राउंड्स लागणार आहेत, विथ इंटरव्ह्यूची स्थिती काय आहे, कन्वर्टेड राउंडची स्थिती काय आहे, उर्दू माध्यमाच्या ओपन कन्वर्टेडची स्थिती काय आहे आणि ज्या उमेदवारांची सिलेक्शनची यादी जाहीर झालेली आहे त्यांच्या जॉइनिंगची प्रोसेसची स्थिती काय आहे आणि कालच्या तारखेला जे प्रसिद्ध करण्यात आलेला पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पवित्र पोर्टलचे जे दोन टप्पे आहेत, पहिला राउंड लागल्याच्या नंतर आता आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे हॉरिझॉन्टल कन्वर्टेड आणि विथ इंटरव्ह्यू 1ली ते 12वी या वर्गाची। परंतु त्याकरिता जी काही लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती ती आजपासून जी आहे संपलेली आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा जो शेवटचा टप्पा होता कालच्या तारखेला पार पडलेला आहे। याचा अर्थ महाराष्ट्रामधली आचारसंहिता आता पूर्णतः संपलेली आहे। इथून पुढचे जे काही राउंड्स असेल किंवा निवड झालेल्या उमेदवारांकरिता जॉइनिंग लेटर देण्याकरिता जी काही अडचण होती ती संपूर्ण अडचण आता या ठिकाणी संपलेली आहे। आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की पुढची प्रोसेस कधी होणार आहे आणि त्याला किती कालावधी लागू शकतो आणि कोणती प्रोसेस अगोदर होणार आहे, कारण साहजिक आहे दोन्ही याद्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। विथ इंटरव्ह्यू असेल 1ली ते 12वी वर्गाची किंवा हॉरिझॉन्टल कन्वर्टेड असेल, त्या दोन्ही याद्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। ज्या उमेदवारांचं मेरिट 1, 2, 3 मार्काने या ठिकाणी राहिलेलं आहे त्या उमेदवारांचं मत आहे की हॉरिझॉन्टल कन्वर्टेड राउंड या ठिकाणी लागला पाहिजे आणि ज्या उमेदवारांचं या ठिकाणी मेरिट थोडंसं जास्त लांब राहिलेलं आहे त्या उमेदवारांची मानसिकता आहे की विथ इंटरव्ह्यूचा राउंड लागायला पाहिजे, जेणेकरून आम्ही आमच्या इंटरव्ह्यूची तयारी बऱ्याच दिवसापासून करत आहोत आणि आम्ही आमच्या विथ इंटरव्ह्यूच्या राउंडमधून सिलेक्ट होऊन जाऊ। दोन्ही व्यक्तींचे दोन्ही गटांचे जे काही म्हणणे आहे ते अगदी रास्त आहे, आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहे। पहिल्यांदा आपण बघूया की काल जी काही न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामधून नेमकं काय सूचना देण्यात आलेली आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की नेमकी शासनाची प्रशासनाची पुढची जी भूमिका आहे ती काय आहे। बघा, काल 20 तारखेला ही न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेली आहे। या सूचनेमध्ये जे पहिला पॉइंट देण्यात आलेला आहे तो हाच आहे की दिनांक 25 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिफारसपात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भामध्ये आवश्यक ती जी कारवाई आहे ती सध्या सुरू आहे आणि ती जी कारवाई आहे नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरून सुरू आहे। त्यामध्ये आजच्या तारखेला म्हणजे कालची तारीख आहे खऱ्या अर्थाने ही 20 तारखेपर्यंत प्राप्त माहितीनुसार 4474 अभियोग्यताधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे। त्यापैकी 493 उमेदवार प्रत्यक्षामध्ये रुजू देखील झालेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी जे अभियोग्यताधारक आहेत ते नियुक्त या ठिकाणी झालेले आहे। नियर अबाउट 50% अभियोग्यताधारक आपण सांगू शकतो की रुजू झालेले आहे। आता त्यापैकी काही लोकांनी या ठिकाणी जॉइनिंग घेतलेली देखील नाहीये, त्याच्या पाठीमागे बरीचशी कारणे असू शकतात। काही लोकांना उशिरा जॉइनिंग हवी आहे तर काही लोकांना या ठिकाणी जॉइनिंगच घ्यायची नसणार आहे। काळजी करू नका, त्या ज्या जागा आहे अपात्र गैरहजरच्या राऊंडमध्ये येऊन जातील। दुसरा पॉइंट त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया 20 रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पदभरतीबाबत कारवाई सुरू करण्यात येत आहे। पदभरती संबंधित प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कारवाई सुरू आहे। म्हणजे आचारसंहितेचा उल्लेख केलेला आहे की आजपासून आचारसंहिता या ठिकाणी संपलेली आहे आणि त्याच्यानंतरची जी काही जबाबदारी शासनाची प्रशासनाची आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरून प्रयत्न करत आहोत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढचा पॉइंट त्यांनी असं सांगितलंय की विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आलेली आहे। त्याच प्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे। या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक जी कार्यपद्धती आहे म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण म्हणूया ती तयार करण्यात आलेली आहे।
याचा अर्थ शासन किंवा प्रशासन जे आहे विथ इंटरव्ह्यूच्या यादीवर देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहे, ती यादी लावण्याच्या तयारीमध्ये आहे. समांतर फेरी, न्यायिक प्रकरणे आणि तत्सम बाबी संदर्भामध्ये शासन स्तरावरून काही बाबींवर कारवाई पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संदर्भामध्ये बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे की जेव्हा नवीन काही हालचाल असेल त्यावेळेस आम्ही बुलेटिनच्या माध्यमातून माहिती अपलोड करण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एकूण जर आपण बघितलं तर या न्यूज बुलेटिनमधून फार विशेष असं काही आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. परंतु एक गोष्ट आपल्या सर्वांसाठी ही चांगली घडलेली आहे. आचारसंहिता संपली आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर आता पुढचे जे काही राऊंड्स आहेत ते राऊंड्स लावण्याचे मार्ग या ठिकाणी मोकळे झालेले आहे. आता आपलं कर्तव्य आहे की प्रशासनापर्यंत आपण योग्य त्या मार्गाने पाठपुरावा करणे आणि लवकरात लवकर पुढचे जे राऊंड आहे ते लावून घेणे. कारण सध्या काही दिवसांचीच आपल्याला या ठिकाणी मुदत मिळालेली आहे आचारसंहितेच्या संदर्भामध्ये. कारण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मुंबई, कोकण आणि नाशिक विभागामध्ये काही दिवस आपल्याला मुदत आहे. परंतु आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा इलेक्शन होऊ शकतं आणि तसं जर का होणार असेल तर त्याच्या किमान 15 दिवस अगोदर आपल्याला आचारसंहिता पाहायला मिळू शकते. म्हणजे 10 ते 15 जूनच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता आपल्याला पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. मग आपल्याकडे जे काही दिवस आहेत आत्तापासून 21 मे पासून ते जवळपास 15 जून पर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण आपले जे काही राऊंड्स आहेत ते डिक्लेअर करून घेणं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं, समुपदेशन करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. अन्यथा पुन्हा 1 महिना आपल्याला आचारसंहितेमध्ये जाईल आणि त्यानंतर आणखीन काही विभागामध्ये जुलै महिन्यामध्ये जे आहे आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे जे आहे विधानसभेची देखील आचारसंहिता आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण जर का आपण पाहायचं झालं तर येणाऱ्या जे 5-6 महिन्यांचा कालावधी आहे त्यामध्ये आचारसंहितेचाच कालावधी जास्त आहे. कमी कालावधी हा आचारसंहिता शिथिलतेचा राहणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागणार आहे की जेवढ्या लवकरात लवकर राऊंड लावले जाऊ शकतात तेवढे लावून घेण्यासाठी प्रयत्न करणं. आता यासाठी आपण जे आहे युनिटी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येक गट जे आहे आपल्या बाजूने या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न करत आहे शासनाला, प्रशासनाला. त्यामुळे शासन प्रशासन देखील ही जी भरती आहे पाहिजे तेवढ्या लवकरात लवकर पूर्ण करताना आपल्याला दिसत नाही. कारण विथ इंटरव्ह्यू का हॉरिझॉन्टल हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दोन्ही गटाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जे आहे आयुक्त कार्यालयाची भेट घ्यावी, त्या ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करावी, सल्लामसलत करावं, मध्यस्थीने मधला मार्ग काढावा आणि लवकरात लवकर दोन्ही याद्या ज्या आहेत त्या लावून घ्याव्या. मग ते विथ इंटरव्ह्यूची 1ली ते 12वीची असेल किंवा हॉरिझॉन्टलचे जेवढ्या काही जागा राहिलेल्या आहेत 5-5.5 जागा त्या जागांचा राऊंड देखील या ठिकाणी लावणं आवश्यक आहे. कारण याच्यानंतरही आणखीन आपल्याला बरेचसे राऊंड या ठिकाणी पाहायचे आहेत. फक्त हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड किंवा जे आहे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाला म्हणजे ही भरती प्रक्रिया संपलेली नाही. त्याच्यानंतर अपात्र, गैरहजर आणि जे काही इतर ज्या जागा असतील माजी सैनिकांच्या ज्या 10% जागा पाठीमागे ठेवलेल्या आहेत त्या जागांचा देखील आपल्याला राऊंड घ्यायचा आहे. उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये स्पेशली जर पाहायचं झालं तर हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडच्या नंतर ओपन कन्व्हर्टेडचा राऊंड देखील लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्या राऊंडपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्याला अगोदर हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड हा कंप्लीट करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर जर का आचारसंहिता शिथिल राहिली तर निश्चितपणाने आपण 15 ते 20 दिवसांमध्ये उर्दू माध्यमासाठी जे आहे ओपन कन्व्हर्टेड राऊंडचा जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घेऊ शकतो. तो राऊंड जर का आपण विचारात घेतला तर जूनमध्ये जर का हा हॉरिझॉन्टलचा राऊंड लागला तर जुलै महिन्यामध्ये मोस्टली एक्सपेक्टेड आहे, आपल्याला अपेक्षित आहे की ओपन कन्व्हर्टेडचा जो राऊंड आहे तो लावला जाऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या स्तरावरून देखील निश्चितपणाने प्रयत्न करणारच आहोत. राहिला प्रश्न ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे परंतु अजूनही समुपदेशन बाकी आहे त्यांच्याकरिता जे आहे मागच्या शुक्रवारी आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे. सर्व ईओ आणि सीओ यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की मे महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वांनी आपल्या आपल्या स्तरावरून जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे समुपदेशनाची प्रक्रिया 28-29 तारखेपर्यंत कंप्लीट होऊन जाईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कारण ते जिल्हा अंतर्गत बदलीचं प्रकरण आहे
ते सध्याच्या घडीला उद्भवलेलं आहे। परंतु काळजी करू नका, जिल्हा अंतर्गत बदली जरी होत असेल, विनंती बदली आपण म्हणूया त्याला, ती जरी का होत असेल तर त्याला फार जास्त कालावधी या ठिकाणी लागणार नाही। जवळपास जे आहे 1 आठवडा हा त्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या ज्या आहेत त्याकरिता पुरेसा आहे। त्यामुळे आजपासून जरी आपण 1 आठवडा धरला तर निश्चितपणाने आपण 27-28 तारखेला या ठिकाणी बऱ्याच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांचे समुपदेशन होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे। राहतो आहे एक प्रश्न रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचं, कारण त्यांचं प्रकरण हे थोडंसं बाकीच्या अभियोग्यताधारकांपेक्षा जास्तच गंभीर होऊन बसलेलं आहे। कारण त्या उमेदवारांचं ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे समुपदेशनाचा या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही। आता हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्या कारणाने यावरती भाष्य आपल्याला फार जास्त करता येत नाहीये। यांची जी काही पुढची सुनावणी आहे ती जून महिन्यामध्ये, आता सध्याच्या घडीला आपण सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे कोर्टाला या ठिकाणी सुट्ट्या आहे। 10 जून पर्यंत कोर्टाला सुट्ट्या असणार आहे। त्यानंतर कोर्ट रिओपन होईल आणि रिओपन झाल्याच्या नंतर 26 जूनला रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामधली जी सुनावणी आहे ती होणार आहे। तोपर्यंत तरी मला असं वाटत आहे सध्या कोणत्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या अभियोग्यताधारकांच्या संदर्भामध्ये होणार नाही। कटू आहे, पचायला जड आहे, परंतु हीच वास्तविकता आहे। तरी देखील एक गोष्ट निश्चितपणाने आहे की ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांची सीट या ठिकाणी धोक्यामध्ये नाही आहे। भलेही त्यांना उशिरा का होत नाही, परंतु नियुक्तीपत्र निश्चितपणाने मिळेल, आता सध्या तरी हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तर मित्रांनो, आता ही सध्याच्या घडीला याच सर्वच्या सर्व अपडेट्स आपल्याला शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आहेत असं म्हणता येईल। आजपासून निश्चितपणाने आयुक्त कार्यालयावरती आपण दबाव टाकला, व्यवस्थितपणाने त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, तर पुढचे जे काही राऊंड आहे याच महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे फक्त गरज आहे की एकत्रितपणाने या ठिकाणी लढा देण्याची, शासनाला, प्रशासनाला आपलं जे काही म्हणणं आहे ते पटवून देण्याची। नवीन काही अपडेट असेल तर निश्चितपणाने ती आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार।